नमस्कार ट्रेडर्स, द एलिफंट ट्रेडर्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण डेली निफ्टी 50 ऑप्शन्स आणि फॉरेक्स ट्रेडिंगचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. आपण प्युअर प्राइस ॲक्शन आणि 100% सायकॉलॉजी वापरून ट्रेड घेत असतो, म्हणून यातून पण तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. आपण 2400 PEमध्ये काम केलेलं आहे. ह्या रेड कॅन्डलला आपला एंट्री झालेली आहे. तर यामागचे सायकॉलॉजी आपण बघू. हा एल तुम्हाला दिसत असेल, इथे एंट्री झालेली आहे. 10 पॉईंट वर गेलं तर आपल्याच फेवरमध्ये, तिथून मार्केट खाली आलेलं आहे. आता फक्त आपणाला स्टॉप लॉस आणि टार्गेट, इथे 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि कमीत कमी एक 40 पॉईंट आपण टार्गेट घेणार आहोत. सायकॉलॉजी बघूया आपण काय म्हणून घेतलेलं आहे. बघा ट्रेडर्स, मार्केट रेजिस्टन्स हा पूर्ण ब्रेकआउट देऊन सरळ वर गेलेला आहे. याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे. आज मार्केट जेव्हा सुरू झालं तेव्हा गॅपडाऊन सुरू झालं आणि एक मोठी ग्रीन कॅन्डल केलेली आहे. सो ग्रीन कॅन्डल केल्यानंतर मार्केटनं सलग फॉल केलेला आहे. हा सलग फॉल झालेला आहे. हा सलग फॉल नंतर मार्केट आता मेंटॅलिटी बघा किंवा सायकोलॉजी बघा, हा पूर्ण बाईंगचा रो हा बाईंग झालेला आहे. रिट्रेसमेंटला ह्या कॅन्डलला सगळे बायर्सच आलेले आहेत. आता मार्केट जसं जसं खाली येईल, म्हणजे इथं रिटेस्ट करेल, इथे ग्रीन कॅन्डल बनवेल, इथे येईल, सो बायर्सच येतील. त्यामुळे आपण एक सेलिंगचं पोझिशन बनवलेलं आहे. आपण आता ट्रेड घेतलेला आहे. सायकॉलॉजी चुकली बरोबर आहे हे आता ट्रेड कंप्लीट झाल्यानंतरच कळेल. काय असेल ते मी तुम्हाला अपडेट करतच राहीन. इथे आपली पोझिशन दिसेल तुम्हाला. हा प्रॉफिट लॉस दिसत आहे. 205ला आपली PEला एंट्री झालेली आहे. वेट करो. एकदा तुमची एंट्री झाल्यानंतर ॲनालिसिस एकदा झाला, एंट्री झाली की पूर्ण मार्केटवर सोडा आणि पुन्हा तुम्ही चार्टवर गेला तर चार्ट तुम्हाला असे दाखवेल की आता इथून सपोर्टच होत आहे. बरोबर आहे. सो ह्यासाठी सगळं तुम्ही चार्टवर सोडा. जो असेल ते ॲक्सेप्टन्स करा. प्रॉफिट लॉस होत राहतो. फक्त एकच गोष्ट होऊ दे नका, ते म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. एक लॉस घ्या, एक प्रॉफिट घ्या आणि मार्केटमधून बाहेर पडून टाका. जास्त विचार करत बसू नका. सो इथून मे बी मार्केट जाईलसुद्धा, पण आपली जसे प्राइस ॲक्शन आहे आपण त्याच्यावर राहलो. आता जे आपली एंट्री झालेली आहे, आता आपण काहीच करू शकत नाही. आता आपण फक्त वेट करू शकतो आहे. एक तर स्टॉप लॉसचा वेट करू शकतो किंवा एक तर टार्गेटचा. बाकी आपल्या हातात आता काहीच नाही. तुम्ही रोज या प्रॉपर प्लॅन करा आणि प्रॉपर प्लॅन तो तुम्ही पाळते का नाही याकडेच लक्ष द्या. मार्केटमध्ये पूर्ण बघायला गेलं तर भरपूर काही दिसेल, पण फक्त तुम्हाला जे काही प्रॉफिटेबल महिन्याच्या एंडला राहील तो तुमचा डिसिप्लिन. एक तर कंप्लीट टार्गेट, एक तर कंप्लीट स्टॉप लॉस. एकदा तुमची एंट्री झाली की मार्केटवर सोडून द्या आणि रिस्क रिवॉर्ड रेशो जरा चेस करायला शिका. आता आपण इथे बघितलं तर आपण कमीत कमी 1:2 घेणार आहे. त्याच्या पहिला काय आपण जाणार नाही. सो आपल्याला क्लिअर आहे की आपण काय एंट्री करतो आहे, काय रिस्क रिवॉर्ड घेतो आहे. मार्केटमध्ये तुम्ही भियायला गेला की मार्केट तुम्हाला खूप भीती दाखवेल. सो भ्यायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. प्लॅन आहे, त्या प्लॅनवर ठाम राहायला शिकणे, तेव्हाच मार्केट तुम्हाला रिवॉर्ड देईल. चला ट्रेडर्स, मार्केट आपल्या फेवरमध्ये झालेलं आहे. इथे किती पण प्रॉफिट येऊ शकते. आपण जोपर्यंत टार्गेट येत नाही तोपर्यंत काय आपण हलणार नाही मार्केटमधून. एक तर टार्गेट पूर्ण किंवा एक तर इथून जरी आपल्याला प्रॉफिट देऊन तो स्टॉप लॉसला गेला तरी चालेल, पण आपण पूर्ण टार्गेट घेतल्याशिवाय काय मार्केटमधून जाणार नाही.
कारण की आज जर आपण मध्येच टार्गेट सोडायचं जर काम केलं तर आपण कधीच प्रॉफिट बुक करू शकणार नाही. एक तर प्रॉफिट किंवा एक तर पूर्ण स्टॉप लॉस. आज आपण एक लॉटवर करतो आहे, उद्या आपण तुम्हीच बघाल की 2 लॉट 3 लॉट करत आहोत. सो डिसिप्लिनच आपणाला प्रॉफिटेबल बनवेल. कालचा पण आपण एक पॉईंटमध्ये जरी आपला ट्रेड जर हिट झाला नसता, ट्रेड जर एक्झिक्यूट झाला असता तर चांगला प्रॉफिट मिळाला असता, 4-4,500 रुपये मिळाले असते. सो मार्केटमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे थांबणं, टार्गेटसाठी थांबणं, स्टॉप लॉससाठी थांबणं, एंट्रीसाठी थांबणं. सो वेट. सो इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, शेअर मार्केट इज अ 90% ऑफ वेटिंग अँड जस्ट 10% ऑफ एक्झिक्युशन बाईंग और सेलिंग. So we will wait either for target or either for a complete loss. Let's see. तर भयंकर रिवर्स होईल. पण थोड्याच पॉईंट बघू. प्रॉफिट बुक करता करता 1920 आले. सो ते कुठेतरी हायला आपला जवळपास टार्गेट हिट झालं होतं. पण प्रॉफिट बुक करता करता 230 आणि हाय किती मारलेला आहे बघा, 244. तो 230ला इथे आपलं कुठेतरी टार्गेट मिळालेलं आहे. लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. इथे एक लेवल सपोर्ट आहे क्रुशियल. मार्केट इथून एक नक्की ग्रीन कॅन्डल करेल. जर केलं तर हे पण आपलं प्रॉफिट जाईल, म्हणूनच इथं बुक केलेलं आहे. आणि 1-2 पॉईंट राहिलं होतं. सो त्यामुळं कधी कधी आपणाला हे डिसिजन घ्यावे लागतात. उद्या भेटू नवीन ऑप्शन ट्रेडिंगच्या. उद्या म्हणजे सोमवारी भेटू निफ्टी 50च्या नवीन एका ऑप्शन ट्रेडिंगमध्ये.